देशातल्या सर्वात मोठ्या राज्यामध्ये सर्वात मोठी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. निर्णय उत्तर प्रदेशातला आहे, पण परीक्षार्थींची व्यथा महाराष्ट्रामध्ये सुद्धा तीच आहे. डिजिटल इंडिया विकसित भारतचा नारा देत सध्या देशाचा अमृतकाळ सुरू असल्याचं सांगितलं जातं, पण दुसरीकडे बेरोजगार तरुणांच्या वाट्याला मात्र पेपरफुटी, आंदोलनं आणि पुन्हा पुन्हा परीक्षा याचेच भोग सुरू आहेत. पेपरफुटीचा आरोप झाल्यावर यूपी सरकारनं पोलीस भरतीची ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. तब्बल 48 लाख विद्यार्थ्यांना त्यामुळे पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे. उत्तर प्रदेशामध्ये 17-18 फेब्रुवारीला एकाच वेळी 75 जिल्ह्यांमध्ये ही परीक्षा झाली. 60,000 पेक्षा अधिक पदांसाठीची ही भरती होती. लखनौमध्ये या संपूर्ण परीक्षेमध्ये पेपरफुटी झाल्यामुळे विद्यार्थ्यांची मोठमोठी निदर्शनं होत होती. एकही नारा, री एक्झाम अशी घोषणा करत अख्खं लखनौ विद्यार्थ्यांनी दणाणून सोडलेलं होतं. विद्यार्थ्यांच्या या दबावापुढे अखेर यूपी सरकारला झुकावं लागलं आणि ज्या उत्तर प्रदेशामध्ये आधी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्यापासून अनेक मंत्री पेपरफुटी झालीच नाही असं म्हणत होते, तिथे अवघ्या 4 दिवसामध्ये सरकारला यू टर्न घ्यावा लागला. आज योगी सरकारनं अधिकृत पत्रक काढून ही परीक्षा रद्द करत असल्याची घोषणा केली. काय म्हणतायत ते ट्विटमध्ये? उत्तर प्रदेशामध्ये पोलीस भरतीसाठी आयोजित परीक्षा रद्द करून पुन्हा 6 महिन्यामध्ये ही परीक्षा घेण्याचे आदेश दिले गेलेत. परीक्षेच्या पारदर्शकतेशी कुठलीही तडजोड केली जाणार नाही. युवकांच्या मेहनतीशी छेडछाड करणाऱ्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये सोडलं जाणार नाही. असामाजिक तत्वांच्या विरोधात कठोरातली कठोर कारवाई होणार हे निश्चित. आता विरोधाभास बघा. याच पेपरफुटीचा आधार घेत भाजपनं नुकत्याच झालेल्या राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीमध्ये तिथल्या काँग्रेस सरकारच्या विरोधात जोरदार प्रचार केलेला होता. पेपरफुटी हाच प्रचाराचा प्रमुख मुद्दा होता. ज्या उत्तर प्रदेशामध्ये आता भाजपचं सरकार आहे आणि नुसतं सरकार नव्हे तर त्यांच्या भाषेमध्ये डबल इंजिनचं सरकार आहे, त्या उत्तर प्रदेशामध्ये पेपरफुटीमुळे परीक्षा रद्द करण्याची वेळ आली आहे. एकतर आधीच सरकारी नोकऱ्या निघत नाहीत, निघाल्यानंतर ठराविक जागांसाठी लाखो अर्ज येतात, युवक आशेनं तयारीला लागतात आणि त्यात अशा पेपरफुटीमुळे प्रामाणिक विद्यार्थी बाजूला राहतायत आणि सरकारी एजंटांच्या मार्फत लाखो रुपयांची लाच देणारे सरकारी नोकर म्हणून भरतीत शिरतायत. हाच पॅटर्न सगळ्या देशात पाहायला मिळतोय. त्यामुळे युवकांच्या स्वप्नांशी ही सगळी राजकीय व्यवस्था खेळताना दिसतेय. महाराष्ट्रात तर गेल्या 4-5 वर्षामध्ये एकही परीक्षा नाहीये की ज्याच्यामध्ये पेपरफुटी किंवा घोळ झालेला नाहीये. आणि इथंही तीच भाषा ऐकवली गेलेली होती. पेपरफुटी झाली नाही, पुरावे द्या, मग रद्द करू, बिनबुडाचे आरोप करू नका, नाहीतर गुन्हे दाखल करू, अशी धमकी सरकारमधलेच मंत्री महाराष्ट्रात देताना आपण बघितलेले होते. ताजं उदाहरण तलाठी भरतीचं आहे. महाराष्ट्रात 2017 पासून महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून अनेक प्रकारची परीक्षा घेतल्या गेल्या. त्यामध्ये तलाठी भरती असेल, आरोग्य भरती असेल, अशा अनेक परीक्षांमध्ये घोटाळे झाले. पेपरफुटी झाली, पेपर लीक झाले. अशा घोटाळ्यांच्या नंतर अनेक विद्यार्थ्यांनी अनेक आंदोलने केली, परंतु आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा ठोस उपाय या परीक्षांवर करण्यात आलेला नाही. पेपरफुटीसाठी कुठलाही कायदा करण्यात आलेला नाही. आजच आम्हाला माहीत पडलं की उत्तर प्रदेश सरकारने पोलीस भरती पेपर लीक झाल्यामुळे विद्यार्थ्यांची मागणी होती की तो पेपर रद्द करावा. यूपी सरकारने तो पेपर रद्द केलेला आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्र सरकारने सुद्धा तलाठी भरती असेल किंवा अनेक परीक्षा असतील याच्यावर कारवाई. उत्तर प्रदेशमध्ये जवळपास 50 लाख विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीचा पेपर दिला आणि तो पेपर फुटला आणि
तिथल्या उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने त्यांची चूक कबूल करून परीक्षा रद्द केली. पण आपल्या इथे आपले महाराष्ट्राचे गृहमंत्री म्हणतात विद्यार्थ्यांकडून ते पुरावे मागतात. जरी विद्यार्थ्यांनी पुरावे दिले, गुन्हे दाखल झाले, काही TCSच्या कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल झाले, काही ठिकाणी सेंटर मालकावर गुन्हे दाखल झाले, विविध शिफ्टचे पेपर फुटले त्या ठिकाणी गुन्हे दाखल झाले, काही विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाले, तरी सुद्धा महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री, महसूल मंत्री, ज्या कोणी संबंधित विभागाच्या परीक्षेत जे मंत्री असतील ते म्हणतात की परीक्षा ह्या पारदर्शक झाल्या. तुम्ही महाराष्ट्राला कुठपर्यंत खोटं बोलणार आहात सर्व मंत्री महोदय आणि हे सरकार? माझी सरकारला नम्र विनंती आहे की जरा उत्तर प्रदेशच्या योगी सरकारकडून शिका. त्यांनी परीक्षा ही रद्द केली आणि सामान्य विद्यार्थ्यांवर त्यांनी न्याय दिला. तुम्ही कधी सामान्य विद्यार्थ्यांना न्याय देणार आहात? उत्तर प्रदेशामध्ये या परीक्षा भरतीचा निर्णय झाल्यानंतर काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी काय म्हटलंय ते आपण ऐकूयात. प्रियंका गांधी म्हणतायत, युवाओं की ताकत के सामने सरकार को झुकना पड़ा. यूपी पुलिस भर्ती परीक्षा रद्द हो गई. कल तक सरकार में बैठे लोग पेपर लीक को झुटलाने की कोशिश में बयानबाजी कर रहे थे. जब युवाओं की शक्ति के सामने इनका झूठ नहीं टिका तो आज परीक्षा रद्द कर दी. यूपी में हर परीक्षा का पेपर लीक होना भाजपा सरकार में व्याप्त भ्रष्टाचार का सबूत तो है ही, उससे ज्यादा गंभीर है सरकार का बेपरवाह और भटकाऊ रवैया. पहले माना ही नहीं कि पेपर लीक हुआ, फिर छात्रों और अध्यापकों को धमकाने डराने की कोशिश की, भ्रम फैलाने वाली बयानबाजी की. नतीजा यह है कि पेपर लीक करने वाले सरगना आजाद घूम रहे हैं. पूरा घटनाक्रम दिखाता है कि भाजपा सरकार युवाओं के भविष्य के प्रति नहीं बल्कि अपनी छवि और परीक्षा माफियाओं को बचाने के प्रति गंभीर है. तर अशा पद्धतीनं राजकीय टीका ज्या आहेत त्या होऊ लागलेल्या आहेत. गंमत म्हणजे जी माध्यमं आधी विद्यार्थ्यांची आंदोलनं दाखवत नव्हती ती आंदोलनं आता मात्र या निर्णयानंतर दाखवली जात आहेत आणि एक प्रकारे योगी सरकारचं कौतुक करणाऱ्या विद्यार्थ्यांचे बाईट्स आपल्याला ANI सारख्या वृत्तसंस्थेवरती पाहायला मिळत आहेत. म्हणजे जोपर्यंत पेपर भरतीबद्दलचे प्रश्न माध्यमांच्या मध्ये होते, पेपर फुटीबद्दलचे होते, तोपर्यंत कोणी दखल घेत नव्हतं आणि आता UP सरकारनं निर्णय घेतल्यानंतर मात्र त्याला मास्टर स्ट्रोक प्रमाणे जाहीर केलं जातंय किंवा तसं चित्र रंगवलं जातंय. उत्तर प्रदेशामध्ये या पोलीस भरतीसाठी एका विद्यार्थ्याच्याकडून 400 रुपये घेण्यात आलेले होते आणि एकूण विद्यार्थी बसलेले होते जवळपास 50 लाख. तुम्ही साधा हिशोब केला तरी केवळ या पेपर फी मधूनच जवळपास 200 कोटी रुपयांचा महसूल गोळा होतो. महाराष्ट्रामध्ये तलाठी भरतीसाठी 10 लाख लोकांचे अर्ज आलेले होते आणि उत्तर प्रदेशामध्ये त्याच्या 5पट विद्यार्थी असताना ही परीक्षा जी आहे ती रद्द केली गेलेली आहे. खरं तर पुन्हा पेपर भरती होत असताना आधी जमा केलेल्या या फीचं नेमकं काय याचं सुद्धा उत्तर प्रदेश सरकारला द्यावं लागेल. पण महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचे प्रश्न वारंवार निर्माण केले गेलेले होते, पण तरी विद्यार्थ्यांच्या या प्रश्नावरती कुणीही थेट उत्तर देण्याचा प्रयत्न कुठल्याही मंत्र्यानं आजपर्यंत केलेला नाहीये. अर्थात कुठल्याही विद्यार्थ्याला एकदा परीक्षा दिल्यानंतर ती पुन्हा व्हावी याची हौस नसते, पण अशा पद्धतीनं जर घोळ होणार असतील आणि एकच पॅटर्न या सगळ्या भरतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ठराविक एजंट्स असतात, 30-30 नावं असतात आणि हे जे रॅकेट आहे ते वेगवेगळ्या राज्यांमध्ये हे संघटित गुन्हेगारी पद्धतीनं काम करतंय का आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीशी खेळ करतंय का हा याच्यातला सवाल आहे. खरं तर राजस्थान, उत्तराखंड सरकारनं पेपर फुटीच्या विरोधात कायदे केलेले आहेत आणि अगदी 1 कोटीपर्यंतचा दंड जो आहे तो त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. उत्तर प्रदेशामध्ये अशा पद्धतीचा कायदा अजून बनलेला नाहीये, पण सरकारी संपत्ती जप्त करण्याच्या संदर्भातल्या काही तरतुदी त्यांनी केलेल्या होत्या. आता किमान त्या अंतर्गत तिथं कठोर कारवाई होईल आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या सगळ्यातून महाराष्ट्र सरकार वेळीच काहीतरी धडा घेईल अशी आशा आपण करूयात. उत्तर प्रदेशमध्ये आणि केंद्रामध्ये दोन्ही ठिकाणी भाजपचं सरकार आहे, पण तिथं पेपर फुटीचा हा घोळ एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळाला. महाराष्ट्रामध्ये सुद्धा केवळ विद्यार्थ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार चालू आहे. त्यांच्या मागण्यांची दखल कुणीतरी घ्यायला पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा लवकरात लवकर पेपर फुटीच्या विरोधात कडक कायदा बनेल आणि हे सगळे प्रकार थांबतील अशी आशा आपण करूयात. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय, तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या देखील कमेंट्समध्ये आवर्जून कळवा. चॅनेल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.